दत्तगुरु मित्रांनो, श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज म्हणजे शक्तिपात योग परंपरेचा अगदी अलीकडचा अत्यंत दैदिप्यमान नंदादीप. या नंदादीपाने एकच ज्योत पेटवली नि दिव्य परंपरा प्रकर्षाने प्रकाशित होण्याचा समर्थ आशीर्वाद दिला. स्वामींचे सारे जीवन नंदादीपासारखे होते. अखंड प्रकाश, शांतता व प्रसन्नता देणारे होते. त्यांच्या जीवनात कुठेही धावपळ, ये जा किंवा तीर्थयात्रा नाही. उग्र तपसाधनेचा खळखळाट नाही. जीवनाला प्रसिद्धीचा वारा लागला नाही. अहंकाराची झुळूकही स्पर्श न झालेले स्वामींचे जीवन होते. स्वामींच्या या उदात्त जीवनाचा काहीच पत्ता लागू शकत नाही. एवढ्या उत्तुंग जीवनाचे अल्पसे दर्शनही लौकिक अर्थाने घडू शकत नाही. असे असले तरी शिष्याला काही कृतज्ञतेचे कर्तव्य राहतच असते. भले भगवंतांनी स्वतःला अदृश्य ठेवले म्हणून भक्ताला आपली वाणी बंद ठेवता येत नाही. कृतज्ञतेची जाणीव व्यक्त केल्याशिवाय त्याला समाधान होतच नाही. भगवंतांच्या जेवढ्या स्वरूपाचे त्याला आकलन झाले असेल त्या स्वरूपाची पूजा करणे अनिवार्य आहे, अटळ आहे. कदाचित ती पूजा पूर्ण स्वरूपाची असू शकणार नाही, पण भावपूर्ण असल्याशिवाय राहणार नाही. अशा भावपूर्ण मनाने आपण श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांच्या जीवनाचे मनन करूया. श्री स्वामी महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव आणि जीवन बिलकुल उपलब्ध नाही. जीवनकाल म्हणाल तर साधारणपणे इसवी सन 1840 ते 1908 हा आहे. इतक्या अलीकडच्या काळात विज्ञानयुगात व्यक्ती स्वतःला पूर्णपणे झोकून घेऊ शकते आणि समाज त्यांना ओळखू शकत नाही, हे आश्चर्य आहे. प्राचीन काळी तर असंख्य महापुरुष अज्ञात राहिले असतील, यात नवल कसले. स्वामींचे मूळचे घराणे वाजपेयी ब्राह्मण शाखेचे होते. प्रभू रामचंद्रांच्या पुण्यपावन अयोध्या नगरीचे ते निवासी होते. स्वामींचे पूर्वाश्रमीय जीवन पूर्णपणे अज्ञात आहे. ते विवाहबद्ध झाले किंवा नाही, व्यवसाय केला असेल तर कोणता, नसेल केला तर काय केले असेल, कौटुंबिक स्थिती कशी असेल, ज्या कुळात या महापुरुषाचा जन्म झाला त्या कुळाची परंपरा, त्या कुळाचे दैवत, उपासना कोणती असेल, यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर केवळ मौनानेच देणे शक्य आहे. एवढे मात्र खरे की स्वामीजींनी तरुणपणामध्ये घर सोडले, संसार सोडला आणि हिमालयाचा आश्रय घेतला. संन्यास घेण्यापूर्वीच हे घडले होते. विरक्त जीवनाची ओढ त्यांना संसारात ठेवू शकली नाही. यामध्ये व्यावहारिक संघर्ष काय झाले असतील ते न जाणे, पण स्वामींच्या निश्चयी आणि शांत मनात मात्र संघर्ष झाला नसावा. हे असे करावायचे हा सहज ठरविलेला निर्धार होता, आणि तो सुद्धा एकट्या स्वतःच्या मनाशीच. विरक्त वृत्ती इतकी पराकोटीची होती की त्यांना इच्छाशक्ती कसलीच नव्हती. साधन संपन्न राहण्याने सतत स्वरूपानुसंधान अखंड राहते म्हणून साधरत असत. हिमालयाची सिद्धभूमी त्यांच्या विरक्त अंतकरणाला आकर्षून घेत होती. कुटुंबियांचे मायाममतेचे पाश स्वामींना रोखून धरू शकत नव्हते, विचलितही करू शकत नव्हते. श्री स्वामी कोणालाही न सांगता हिमालयात निघून गेले. तेथे काही काळ ते होते. हिमालयात त्यांना संन्यास वेशधारी विभूती भेटली. त्यासंबंधी श्री स्वामींनी एवढे सांगितले की माझ्या श्री गुरुदेवांनी शक्तिपात करून दीक्षा दिली. अचानक भेटले मला श्री गुरुदेव. मला दिव्य विद्या दिली, साधनमग्न राहण्यास सांगितले, मंगल आशीर्वाद दिला. देणारा दत्त असतो, घेणारा भक्त असतो. त्या विभूतीने दिव्य विद्या देऊन या भक्ताला कृतार्थ केले. योग्य मार्गदर्शन करून ती विभूती निघून गेली. ती पुन्हा स्थूल रूपाने कधीही भेटली नाही. ही घटना अलौकिक होती, पण याचा उल्लेख यापेक्षा अधिक त्यांनी कधी केला नाही. आपल्या हिमालयातील उद्देश सफल झालेला पाहून गंगाधर तीर्थांनी परत फिरण्याचा बेत केला. ते परत घराकडे अयोध्येला न जाता जगन्नाथपुरीस गेले. संन्यास घेण्यासाठी ते गोवर्धन पीठात गेले. त्या ठिकाणी काही काळ मुक्काम करून त्यांनी विधिवत संन्यास ग्रहण केला. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज हे नाव या आश्रमाचा स्वीकार केल्यानंतर प्राप्त झालेले आहे. या एकाच नावाचा परिचय आपणास झाला आहे. स्वामी महाराज मितभाषी होते. गप्पा गोष्टी बोलणे
शास्त्रचर्चा इत्यादी त्यांना पसंत नसत. ते अत्यंत एकांतप्रिय होते. त्यांनी आपल्या भोवती शिष्य परिवार वाढविला नाही. गोवर्धन पीठाच्या आश्रमातील गर्दीसुद्धा त्यांना नकोशी वाटे आणि त्यासाठीच त्यांनी जगन्नाथपुरीमध्ये चंदन तलावाच्या काठावर एक छोटीशी झोपडी बांधून तेथे आपले वास्तव्य केले. ते आपल्या झोपडीच्या बाहेर फारसे पडत नसत. भिक्षेसाठी स्वतः जात नसत. त्यांच्याजवळ 1-2 ब्रह्मचारी शिष्य होते. ते भिक्षा मागून आणीत आणि स्वामींची भिक्षा त्यातून होत असे. ते सतत साधनेत रमलेले असत. त्यांनी आपला व्यक्तिगत परिचय कोणालाही करून दिला नाही व आपल्या अध्यात्मसंपन्न जीवनाची जाणीव कोणालाही होऊ दिली नाही. लोक त्यांना अत्यंत साधू म्हणून समजत. त्यामुळे त्यांच्याकडे लौकिक अपेक्षेने कोणी गेलेच नाही. श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज म्हणजे परमशांतीचे सदाचार संपन्नतेचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्याग, ज्ञान आणि साधना यांनी त्यांच्या शरीराचा आश्रय घेतला होता, तर प्रसिद्धीने आपले चंबुगबाळे त्यांच्यापासून दूर ठेवले होते. बिचारी कीर्ती आयुष्यभर त्यांना वरण्यासाठी हातात माला घेऊन त्यांच्या झोपडीच्या फाटकाशी रात्रंदिवस तिष्ठत होती. परंतु स्वामी कधी आपल्या कुटीच्या बाहेर पडलेच नाहीत. कीर्ती अगदी कोमेजून गेली. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या मार्फत काही जमेल या आशेने बिचाऱ्या कीर्तीने काही बेत रचले, पण त्यालाही यश येईना. कारण त्या झोपडीत ये जा अशी कोणाचीच नव्हती. एकदा मात्र तिने ठरवले आणि जो कोणी बाहेर येईल त्याच्याशी संधान बांधण्याचा निश्चय केला. त्यावेळी श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराजांचे एकमेव शिष्य श्री नारायण तीर्थ स्वामी महाराज त्या झोपडीतून कृतार्थ होऊन बाहेर पडत होते. कीर्ती त्यांचे मागे निघून गेली आणि श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज आपल्या या एकमेव शिष्यामुळे थोडेसे प्रकाशात आले. गंगाधर तीर्थ स्वामी महाराज यांचा जन्म अंदाजे 1840 च्या सुमारासचा वाजपेयी ब्राह्मण घराण्यात अयोध्या येथे झाला. त्यांच्या आई वडिलांबद्दल काही माहिती उपलब्ध नाही आहे. त्यांचे गुरु नारायण तीर्थ स्वामी महाराज होते. त्यांचा अवतार समाप्ती 1908 साली झाली. असे हे श्री गंगाधर तीर्थ स्वामी महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय.